राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी खूप मोठ्या आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। पेन्शन वाढीबाबतचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच घेतला आहे। याबद्दलचा एक GR देखील आज आलेला आहे। यामध्ये वय वर्ष 60 वयाच्या पुढील सर्वच्या सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन वाढीबाबत निर्णय आता यामध्ये घेण्यात आलेला आहे। याचा GR देखील आज आलेला आहे। 60 वयावरील रिटायरमेंट पेन्शनधारकांची पेन्शन यामध्ये वाढवण्यात आली आहे। यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनेक पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामध्ये तुमचे जर वय वर्ष 60 वर्ष असेल तर तुमच्यासाठी वेगळी पेन्शन वाढवण्यात आली आहे। तुमचं जर वय वर्ष 65 वर्ष असेल तर तुमच्यासाठी देखील वेगळी पेन्शन वाढवण्यात आली आहे। तुमचं जर वय वर्ष 70 असेल, 75 असेल, 80 असेल, 90 असेल तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुमची पेन्शन वाढवण्यात आलेला हा GR समोर आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनानुसार वित्त विभागाच्या माध्यमातून हा GR आता काढण्यात आला आहे। त्यामुळे 60 वयाच्या वरील सर्वच्या सर्व पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या नागरिकांची किती पेन्शन वाढवण्यात आली आहे याबद्दलचा GR आता देखील आलेला आहे। तर तो GR मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे वाचून दाखवणार आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांनी आता मुख्यमंत्र्यांचे आभार सुद्धा मानले आहेत। राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पेन्शनधारकांनो, अखेर तुमची मागणी ही मार्च महिन्यामध्ये आता मान्य केली आहे। ती म्हणजे आता मार्च महिन्यामध्ये जी पेन्शन तुमची वाढवून मिळणार होती तर त्याचा GR आता सरकारने काढला आहे। 2025 मधील सर्वात मोठी बातमी पेन्शनधारकांसाठी आली आहे। पेन्शनधारकांना जी आतुरता लागली होती की आमची पेन्शन कधी वाढणार, कधी आमची नेमकी पेन्शन वाढणार आहे, तर तुमची पेन्शन आता वाढलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्वांची पेन्शन आता वाढवली आहे। तर ते किती हजारांनी वाढवले आहे हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या पेन्शनधारक मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा व हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाला मागच्या 4 दिवसांच्या आधी एक पत्र लिहिले होते की 60 वयावरील पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात यावी। अखेर या मार्च महिन्यामध्ये हा निर्णय आता मान्य झाला आहे। त्यामुळे तुमची पेन्शन जी आहे तर ती वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही सरकारी पेन्शन जर घेत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आता आली आहे। यामध्ये 4 प्रकारच्या गुड न्यूज पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। कोणकोणत्या गुड न्यूज आल्या आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या 60 वरील पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबतचे एक पत्र आता वित्त विभागाला दिले होते। वित्त विभागाने यांची मागणी मान्य करत याचा GR देखील आज काढलेला आहे। या GR मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की तुमच्या वयानुसार तुमची जी पेन्शन आहे तर ती किती वाढणार आहे, म्हणजे तुमची पेन्शन किती वाढ करण्यात आली आहे। तुमचे जर वय वर्ष 60 वर्ष असेल तर तुमची पेन्शन किती वाढ करण्यात आली आहे या GR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। तसेच तुमचं जर वय वर्ष 65 वर्ष असेल तर तुमची पेन्शन किती वाढ करण्यात आले हे सुद्धा या GR मध्ये सांगण्यात आले। जर तुमचं वय वर्ष 70च्या पुढे असेल तर तुमच्यासाठी सुद्धा यांची पेन्शन तुमची किती वाढ करण्यात आले हे सुद्धा या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे। बघा, या GR मध्ये लिहिलेले असल्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे आता पुढे समजणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता 75 वय वर्ष असेल, तुमचं 80 वय वर्ष असेल, 85 असेल, 100 असेल, सर्वांची पेन्शन वाढ करण्यात आली आहे। तुमचं वय वर्ष 60च्या वरील असेल तर सर्वांची वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं पेन्शन ही वाढ करण्यात आले। बघा, पुढे तुम्हाला मी सर्व काय असेल ते किती पेन्शन वाढ करण्यात आल्या ती सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो। राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठा आनंदाचा निर्णय आता पेन्शनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही सरकारी पेन्शन जर घेत असाल तर तुमच्यासाठी 2025 मधील सर्वात मोठी गुड न्यूज आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। ज्या पेन्शन वाढीची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तर त्याचा निकाल आज लागलेला आहे। याचा GR सुद्धा वित्त विभागाने काढलेला आहे।
तर तुमची पेन्शन आता किती हजार रुपयांनी वाढली आहे याबाबतचा खास रिपोर्ट तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजणार आहे। गेले 8 दिवस झालं पेन्शनधारकांच्या या निर्णयाची खास बैठक सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी घेण्यात आली होती। अखेर या बैठकीचा निर्णय आज मार्च महिन्यामध्ये लागला आहे आणि हा निर्णय पॉझिटिव्ह लागला आहे। त्यामुळे पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये मोठा बदल आता होताना दिसतो आहे। त्यामुळे अनेक पेन्शनधारक या निर्णयामुळे खुश सुद्धा झालेले आहेत। प्रत्येक न्यूज चॅनलवरती अनेक बातम्या आता पसरू लागल्या आहेत। पेन्शनधारकांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच्या सर्व बघा 60च्या वरती जे पेन्शनधारक आहेत तर त्या पेन्शनधारकांनी राज्य सरकारचे आभार सुद्धा मानले आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमचं जर वय वर्ष 60च्या वरती असेल आणि तुम्ही सरकारच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल, तुम्ही रिटायरमेंट झाला आहात, तर तुमची सरकारी पेन्शन जी आहे तर ती किती वाढवण्यात आली आहे यासाठी हा फायद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुमची जी पेन्शन आहे तर ती किती वाढवण्यात आले हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। अत्यंत मित्रांनो फायद्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन तुम्ही जर सरकारी घेत असाल तर खूप मोठी अतिशय आनंदाची बातमी आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी दिले होते। या पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहिलं होतं की कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात यावी। अखेर तो सोन्याचा दिवस आता उघडला आहे। याचा GR देखील काढण्यात आलेला आहे। आता मार्च मध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये पेन्शन वाढ करण्यात आली आहे। तुम्ही जी पेन्शन वाढीची मागणी करत होता तर ती पेन्शन आता वाढलेली आहे। तर कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट काय आल्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजून सांगतो। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, पूर्ण नक्की बघा। कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवून मिळणार आहे सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतरच समजणार आहे। बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांसाठी एक मोठा निर्णय आता घेतला आहे। मागच्या आठवड्यामध्ये आता पेन्शनधारकांची एक महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा घेण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये आता अनेक प्रकारच्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। अखेर याचं परिपत्रक याचा GR आता समोर आलेला आहे। त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या पेन्शनधारकांची नक्की किती पेन्शन वाढणार आहे। त्यामुळे तुमची पेन्शन जर तुम्हाला वाढावी असे वाटत असेल तर हा GR समजून घ्या। पेन्शन तुमची वाढलेली आहे। बघा, पेन्शनधारकांनी मागणी केली होती तर ती पेन्शनधारकांची मागणी आता मान्य झाली आहे। मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आता हे परिपत्रक काढा असं अर्थ विभागाला सांगितलं होतं, तर याचं परिपत्रक आता जाहीर करण्यात आलेलं आहे। पेन्शनधारकांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आता 2025 या नवीन वर्षामध्ये आले आहे। बघा मित्रांनो, गेली 10 वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या बघा गेल्या 10 वर्षापासून पेन्शनधारकांना अनेक त्रास सहन करावे लागत होते। मूलभूत पेन्शन समस्या, पुरेशी पेन्शन ही वाढ करण्याची मागणी हे पेन्शनधारक अनेक करत होते। तर त्यांची पेन्शन रक्कम ही अत्यंत कमी असल्यामुळे जगण्यासाठी त्यांना पेन्शन ही अपुरी पडत होती। गेले 8 ते 10 वर्षापासून ही पेन्शन वाढवली नव्हती। त्यामुळे आता हे GR आता मुख्यमंत्री साहेबांनी आता काढलं आहे। हे परिपत्रक हे GR आता अर्थमंत्री साहेब म्हणजेच अजितदादा पवार यांनी आता देण्यात आलं होतं। म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी आता त्यांना दिलं होतं, त्यांनी GR आता काढलेला आहे। त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये किती हजार रुपयांनी तुमची पेन्शन वाढवून मिळणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता यामध्ये तुमची पेन्शन जी वाढवण्यात आलेली आहे यामध्ये कोणाचा वाटा आहे बघा, कोणी प्रयत्न केलेत बघा। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला तुमची पेन्शन किती वाढली हे समजणार नाही। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेचा पेन्शन वाढीबाबत आता यामध्ये मोठा समावेश आहे। यामध्ये मोठा त्यांचा वाटा आहे, कारण त्यांनी चांगलं काम केलंय। त्यामुळे तुमच्या पेन्शन वाढीबाबतचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। त्यांनी बघा वर्षा निवासस्थानी खूप वेळा पेन्शनधारकांच्या सहबाबत त्यांनी खूप मोठा या संघाने, म्हणजे कुठला संघ आहे बघा, राजपत्रित अधिकारी महासंघ या संघाने खूप वेळा तुमच्या पेन्शन वाढीबाबतचा आता हा निर्णय घ्यायला लावला आहे। खूप त्यांचे याबद्दल कष्ट आहे, त्यामुळेच पेन्शनधारकांसाठी हा मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे।
तर बघा यामध्ये काही जणांची 10% पेन्शन वाढ करण्यात आली आहे, काही जणांची 5% पेन्शन वाढ करण्यात आली, काही जणांची 20% पेन्शन वाढ करण्यात आली, तर वेगवेगळ्या स्वरूपात आता पेन्शन वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो प्रत्येक पॉइंट ना पॉइंट यामध्ये महत्त्वाचा असणार आहे। राजपत्रित महासंघ या संघाने तुमच्या पेन्शन वाढीबाबत आता खूप प्रयत्न केले होते, त्यांनी आता प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता हा निर्णय मान्य केला आहे, याचा GR देखील आलेला आहे। किती टक्के तुमची पेन्शन आता वाढ करण्यात आली आहे याचं सविस्तर जी काय अपडेट आहे ते तुम्हाला सांगत आहे। मित्रांनो यामध्ये बघा तुमचं जर वय वर्ष 60 वर्ष असेल, म्हणजे तुम्ही आत्ताच रिटायरमेंट घेतली असेल आणि तुम्ही पेन्शन वाढीबाबतचा ही काय असेल ते वाढ बघत असाल, तर तुमची पेन्शन जी काय असेल तर ती 3% वाढवण्यात आली आहे। म्हणजे तुम्ही समजून घ्या, तुम्हाला 40,000 पगार असेल, 50,000 पगार असेल, मग ती तुमची पेन्शन किती येत्या तर तुम्हाला 20,000, 30,000, 50,000 जेवढी काय तुमची पेन्शन येत्या तर त्याबाबत 3% तुमची पेन्शन 60 ते 65 वर्षावरील नागरिकांची वाढवण्यात आली आहे। त्यानंतर तुमचं जर वय वर्ष 65 ते 70 वर्ष असेल, या दरम्यान असेल, तर तुमची पेन्शन 5% वाढवली आहे। बघा 60 ते 65 वर्षावरील 3% वाढवली, 65 ते 70 वर्षावरील तुमची पेन्शन 5% वाढवली आहे। तर बघा तुमची पेन्शन किती वाढवली तुम्ही कॅल्क्युलेशन करून नक्की बघायचं आहे, कारण मित्रांनो तुमची पेन्शन नक्की 60,000 आहे का 50,000 आहे का 20,000 आहे हे नेमकं मला पण नक्की माहित नाही, त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन करून इथं काढून घ्यायचं आहे। बघा 60 ते 65 वर्षावरील 3% पेन्शन वाढली, 65 ते 70 वर्षावरील लोकांची जी काय नागरिक आहेत पेन्शनधारक आहेत त्यांची 5% पेन्शन वाढली। त्यानंतर तुमचं वय वर्ष 70 ते 75 वर्ष असेल तर तुमची पेन्शन 7% म्हणजे 70 ते 75 वर्ष वय जर तुमचं असेल तर 7% पेन्शन तुमची वाढवण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। 75 ते 85 या दरम्यान जर तुमचं जर वय असेल तर तुमची पेन्शन 9% वाढवण्यात येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यानंतर बघा 85 ते 100 म्हणजे तुमचं म्हातारपण जास्त असेल, 85 ते 100 या वयोवर्षामध्ये तुम्ही जर असाल तर तुमची जी काय पेन्शन असेल तर ती वाढवण्यात किती आले आहे तर ते 11% वाढवण्यात आले आहे। मित्रांनो अशा प्रकारे तुमची पेन्शन वाढवण्यात येणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या पेन्शनबाबत, योजनाबाबत, अनेक नवनवीन घडामोडीबाबत दररोज नवनवीन तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आत्ताच तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती कुठे जे काय असतील तुमचे मित्र, तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला मिळत असतात। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।